तर तामिणी घाटाजवळील रस्त्यावर दरड कोसळली होती। दरड हटवण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। आदरवाडी येथील या रस्त्यावर जी आहे ती दरड या ठिकाणी कोसळलेली होती। माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी त्यामुळे बंद करण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, आत्ता नेमकी काय स्थिती आहे? निखिल, आपण जर पाहिलं तर पुणे आणि रायगड दोन्ही जिल्ह्याला जोडणारा हा तामिनी घाट आहे। रात्रभर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडतोय। आपण जर पाहिलं तर पाण्याचे फ्लो जो आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाली येताना दिसून येत आहेत। दृश्य जे आहे ते मनाला चांगले दिसणारे जरी वाटत असले तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण निसर्ग जो आहे, निसर्गाचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो। पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं हा दरडीचा संपूर्ण भाग जो आहे, डोंगराचा भाग जो आहे तो खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या ही दरड काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। वाहतूक पूर्णपणे हा घाट जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे पोलिसांकडून। अशा पद्धतीनं ही सगळी दरड जी आहे ती काढली जाते। माती जी आलेली आहे, दगड जे आलेले आहेत ते काढले जात आहेत आणि एकंदरीत हा भाग खुला करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा असणार आहे। दुसरीकडे पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात या संपूर्ण घाटात दिसून येतोय। दोन्ही जिल्ह्याला जोडणारा हा प्रमुख घाट आहे, परंतु आता हा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने दरडी कोसळलेल्या आहेत या कोसळलेल्या दरडी काढण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दरवर्षी अशा पद्धतीनं दरडी जी आहे ते या तामिनी घाटात कोसळत असतात। यावर्षी सुद्धा आता आजचा रात्रभराचा पाऊस आणि आता दिवसभर सकाळपासून पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात कोसळतो आणि त्यामुळे दरडी जी आहे ते ठिकठिकाणी कोसळलेल्या आहेत। आता सध्या आपण जर पाहिलं तर हा रस्ता खुला करण्याचा प्रयत्न जो आहे तो धन्यवाद विनायक। एकूणच माहितीबद्दल। तामिणी घाटावर ही जी दरड कोसळली होती ती हटवण्याचं काम सुरू आहे।